नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान मस्त खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवूया। चला तर साहित्य पाहूया। सुरुवातीला बघा मी एक बाउल भरून मोठे छान मस्त शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर बघा भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक मोठा लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे। 1 चम्मच जिरे, 5 ते 6 चम्मच मी वाटलेली लसणाची चटणी घेतलेली आहे। हळद घेतलेली अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ आणि हिंग घेतलेला आहे। चला तर आता आपण चटणीला सुरुवात करूया। त्यानंतर बघा मी कढईमध्ये 1 ते 1.5 पळी मी छान तेल घालून घेत आहे। यामध्ये आपण जे भरपूर शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण छान खमंग भाजून घेऊया। शेंगदाण्यामध्ये जर काही लागट शेंगदाणे असेल, काही किडके असतील तर ते काढून टाकावे। बघा शेंगदाणे छान मस्त खमंग भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि संपूर्ण थंड करून नंतर याची छान भरड तयार करून घेऊया। बघा शेंगदाणे छान खमंग भाजले की आपली शेंगदाण्याची चटणी सुद्धा खमंग होते आणि भरपूर दिवस छान राहते। बघा मस्त कमी तेलामध्ये आपण ही चटणी बनवणार आहोत। बघा संपूर्ण शेंगदाणे आपण याच्यामध्ये काढून घेऊया। याची तुम्ही साल सुद्धा काढू शकता, पण मी साल काही काढत नाही। बघा शेंगदाणे संपूर्ण थंड झालेले आहेत। त्यानंतर बघा आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढूया आणि पल्स मोडवर चालू बंद करून मिक्सर अशी जाडसर छान भरड तयार करून घेऊया। बघा अशी भरड आपल्याला हवी आहे। छान अशी भरड तयार आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा कढईमध्ये तेच तेल आहे, ते तेल मी गरम केलं आणि त्यामध्ये मस्त मी जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुललं त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे तो घालूया। त्यानंतर लसणाची मी छान पेस्ट करून घेतलेली आहे, जाडसर असा वाटून घेतला आहे सर्व पूर्ण लसूण छान, तो आता आपण घालून घेऊया। आता हे छान मस्त भाजून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं तेल कमी पडलं तर तेल तुम्ही घालू शकता। त्यानंतर जी आपण ती चटणी घेतलेली होती आणि ते हिंग, मीठ आणि हळद हे घालून घेऊया आणि व्यवस्थित मस्त तेलावरती परतून घेऊया। बघा छान मस्त जो आपला कढीपत्ता आहे तो छान भरपूर असा कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला तळून घेऊया। बघा व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर जी शेंगदाण्याची भरड आहे ती घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा मस्त छान अशी कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी होती, भरपूर दिवस टिकते, 8 ते 10 दिवस आरामशीर ही राहते। तुम्ही जर प्रवासात जात असेल तर अशा पद्धतीची चटणी करून तुम्ही नक्की सोबत न्या, जेवणाची चव वाढेल। बघा छान आपली चटणी तयार झाली आहे। आता आपण डिशमध्ये घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।